आपला महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मुख्य संपादक शमशेर खान, गोलंदाज उपसंपादक यादुल डांगे। लातूर जिल्ह्यात खरीप 2026 साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू, 31 जुलैपर्यंत अर्जाचे आवाहन। लातूर, दिनांक 27/2/2026 ते 27 या वर्षापासून राज्य शासनाने खरीप हंगामापासून सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे। लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 ही निश्चित करण्यात आली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणे आणि फार्मर आयडी उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आले आहे। ही योजना अधिसूचित महसूल मंडळात अधिसूचित केलेल्या पिकांसाठीच लागू असणार असून ती कर्जदार व बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे ऐच्छिक आहे। लातूर जिल्ह्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी SBI जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे यांच्यामार्फत केली जात आहे। या योजनेअंतर्गत विविध पिकांसाठी 70% जोखीम स्तरावर विमा संरक्षण आणि शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता निश्चित करण्यात आला आहे। यामध्ये सोयाबीन पिकासाठी प्रति हेक्टरी 62,500 रुपये विमा संरक्षित रक्कमेसाठी शेतकऱ्यांना 1,250 रुपये हप्ता भरावा लागेल। कापूस पिकासाठी 62,000 रुपये संरक्षणासाठी 1,543 रुपये 80 पैसे, तर तूर पिकासाठी 47,000 रुपये संरक्षणासाठी 940 रुपये हप्ता निश्चित केला आहे। याशिवाय खरीप ज्वारीसाठी 33,000 रुपये रक्कमेसाठी 660 रुपये, बाजरीसाठी 32,000 रुपये रक्कमेसाठी 640 रुपये, मूग पिकासाठी 30,000 रुपये रक्कमेसाठी 450 रुपये आणि उडीद पिकासाठी 27,000 रुपये विमा संरक्षित रक्कमेसाठी प्रति हेक्टरी 405 रुपये विमा हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे। खरीप 2026च्या हंगामात पिकांची उत्पादन आधारित नुकसान भरपाई निश्चित करताना एक महत्त्वाची सुधारणा करण्यात आली आहे। महसूल मंडळ व तालुका स्तरावरील पीक कापणी प्रयोगाच्या आधारे सरासरी उत्पादन काढताना निवडक पिकांच्या बाबतीत रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाद्वारे प्राप्त उत्पादनास 50% आणि प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगाद्वारे प्राप्त उत्पादनास 50% भारांकन देऊन पिकाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे। शासनाने या योजनेत होणाऱ्या संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक नियमावली तयार केली आहे। योजनेत कोणत्याही अवैध मार्गाने किंवा बोगस पद्धतीने पीक विमा काढल्याचे आढळून आल्यास संबंधित अर्ज तात्काळ रद्द केला जाईल। तसेच संबंधित खातेदारास काळ्या यादीत टाकून पुढील 5 वर्षांकरिता कृषी विभागाच्या कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित ठेवले जाईल। शेतकऱ्यांनी शेवटच्या टप्प्यात होणारी गर्दी आणि घाई टाळून वेळेतच आपल्या अधिसूचित पिकांच्या विमा संरक्षणासाठी नजीकच्या बँकेत किंवा नागरी सुविधा केंद्रात संपर्क साधून प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी केले आहे। योजनेबाबत काही अडचण आल्यास शेतकरी संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नजीकची बँक किंवा 144447 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून मार्गदर्शन घेऊ शकतात।